हाय गाईस, सारखा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया पुरणपोळी. तर इथं पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथं कुकर घेतले आणि या कुकरमध्ये 1 ते 1.5 तांबे पाणी टाकले आणि पुरणपोळीसाठी जी डाळ लागणार आहे ती चण्याची डाळ छानपैकी धुवून घेतलेली आहे. चला तर आपण लगेच ती डाळ कुकरमध्ये घालूया आणि आपल्याला या कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहे. पुरणपोळीसाठी आपण डाळ यामध्ये घातलेली आहे. यामध्ये थोडंसं तेल पण घालत आहे. तेलामुळे आपलं पुरण खूप छान होतं आणि डाळ पण पटकन शिजली जाते. चला तर आपण लगेच कुकर आता गॅसवरती ठेवून घेऊया. अशा प्रकारात त्याच्या आपल्याला 1 ते 4 शिट्ट्या करायच्या. तर आपल्या डाळीला या ठिकाणी जोपर्यंत 3 शिट्ट्या होतात मला जे पुरणाला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी इथं काही साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. मी या ठिकाणी थोडीशी सुंठ घेतलेली आहे. ही सुंठ कच्ची आहे, तिला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी थोडंसं जायफळ पण घेतलेलं आहे. जायफळमुळे आपली पुरणपोळी खूप छान होते. आणि या ठिकाणी थोडीशी विलायची पण घेतलेली आहे. ती विलायची मी छान सोलून घेतलेली आहे आणि इथे मी थोडीशी बडीशेप घेतलेली आहे. ही कच्ची बडीशेप आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला छानपैकी भाजून वाटायचं आहे. याच्यानंतरच हे वाटून घेतल्यानंतरच आपल्या डाळीला छानपैकी आपल्याला तडका द्यायचा आहे. चला तर आपण आता हे सर्व वस्तू भाजून घेऊया लगेचच. तर मी इथे गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण घालत आहे. ती आपल्याला छानपैकी भाजायची आहे. याचा कलर गोल्डन ब्राऊन तर आपल्याला भाजायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. हे भाजल्यानंतर छानपैकी वाटल्या जातात मसाले. यामध्ये मी सुंठ पण घालत आहे. थोडंसं जायफळ पण घालत आहे आणि विलायची पण घालत आहे. सर्व मसाला आपल्याला छानपैकी भाजायचा आहे. त्याला 2 मिनिटं लागतात. त्याचा कलर चेंज झालेला आहे. तर आपला मसाला भाजलेला आहे. मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे. अशा प्रकारे तर आपला मसाला थंड झाला आहे. आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि हा मसाला आपल्याला छानपैकी वाटायचा आहे. चला तर आपण लगेच वाटून घेऊया. 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे. इथे गॅस बंद करून कुकर खाली उतरून घेतलाय. चला तर आपण पाहूया आपली डाळ या ठिकाणी झालेली आहे. तर आपली डाळ छानपैकी शिजलेली आहे. पाहू शकता. अशा प्रकारे एकदम मऊ अशी आपली डाळ झालेली आहे. तर आता इथे डाळ आपण शिजवलेली इथं चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीवरती डाळ टाकलेली आहे. तर यामधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तर मी या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घालत आहे आणि आता आपल्याला जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती डाळ या कढईमध्ये टाकणार आहे आणि याला छानपैकी आपल्याला तडका द्यायचा आहे. तर या डाळीचं संपूर्ण पाणी मी या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. डाळ मी या कढईमध्ये घालत आहे अशा प्रकारे. आणि जो मसाला आपण वाटला होता तो मसाला पण या डाळीवरती घालून घेऊया आपण. या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे. गूळ छानपैकी बारीक करून घेतलेला आहे. तर तो गूळ पण आपल्याला या ठिकाणी घालायचा आहे. तुम्हाला जेवढी पुरणपोळी गोड हवी असेल तेवढा गूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. मला जेवढं गोड पाहिजे आहे तेवढाच गूळ मी या ठिकाणी घातला आहे आणि हा वाटलेला जो मसाला आहे तो पण यावरती घालून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला याच्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. कारण गोडाचा कुठलाही पदार्थ असो त्यामध्ये मीठ हे घातलं जातं. मिठाने आपल्या पदार्थाला खूप छान टेस्ट येते आणि चिमटभर मीठ या ठिकाणी वापरत आहे. चला तर आपण लगेच अशाला गॅसवरती घेऊन घेऊया. तर मी इथं गॅसवरती घेऊन घेतलेली डाळ आहे आणि त्याला आपल्याला कमी गॅसवर मिक्स करत राहायचं आहे. ही डाळ आपली गुळामध्ये छानपैकी शिजवून घ्यायची आपल्या ठिकाणी. गुळ आणि डाळ एकत्र झाल्यानंतर टेस्ट आपल्याला छान येणार आहे. तर आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. तर आपली डाळ छानपैकी या ठिकाणी झालेली आहे. छानपैकी तडका बसला आपल्या डाळीला. तर आता आपण लगेचच गॅस बंद करून तिला खाली उतरून घेऊया. तर मी इथं गॅस बंद करून डाळ घालून घेतलेली आहे. आता या डाळीला आपल्याला छानपैकी थंड करायचं आहे आणि मगच बारीक करायचं आहे त्याला. तर आपलं पुरण छानपैकी थंड झालेलं आहे. तर आपण आता या चाळणीमध्ये टाकून छानपैकी वाटून घेऊया त्याला. जास्त थंड नाही करायचं आपल्याला, थोडंसं वरच ठेवायचं आहे. तर मी इथे एक वाटी घेतलेली आहे. या वाटीच्या साह्याने मी याला असं छानपैकी वाटून घेणार आहे. तर ही पुरणाची चाळण आहे. यामध्ये टाकून तर असंच करून आपल्याला सर्व पुरण वाटून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असं आपलं पुरण वाटलं जातं.
डाळ छानपैकी शिजली गेली होती, त्यामुळे आपली पुरण पण छानपैकी वाटत आहे. तर या सर्व असंच हे करून वाटून घेणार आहे. तर आपलं पुरण या ठिकाणी सर्व वाटून झालेलं आहे. तर मी आता हे पुरण 5 ते 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण हे थंड झाल्यावर ह्याची पोळी खूप छान होती आणि पुरण पण एकदम असं घट्ट होतं फ्रीजमध्ये ठेवल्याने. तर आता मी 10 मिनिटासाठी याला फ्रीजमध्ये ठेवत आहे. तर आपले पुरण 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खूप छान झालेलं आहे. तर आपण आता लगेच ह्याच्या पोळ्या लाटून घेऊया. इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मी 2 वाट्या गव्हाचं पीठ मळलेलं आहे आणि छानपैकी याला 10 मिनिटं मळायला ठेवलं होतं. मी फक्त या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरत आहे. तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये मैदा पण घेऊ शकता पोळ्यासाठी. तर आपण लगेच अशा पोळ्या बनवून घेऊया आता या ठिकाणी. तर मी इथे एक छोटासा हुंडा घेतला आहे पिठाचा. त्याला असं आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे. त्याला मधून थोडंसं तेल लावायचं आहे. तेल लावल्यानंतर आपलं पुरण जे आहे ते मध्ये छानपैकी बसणार आहे. तर मी अशा प्रकारे गोल असं करून घेतलेलं आहे आणि आपलं जे पुरण आहे ते आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडं थोडं करून घालूया. आपल्याला पिठाचा गोळा छोटा घ्यायचा आहे आणि पुरण जास्त भरायचं आहे, त्यामुळे आपली पोळी खूप छान होऊ शकते. तर आता आपण या पोळ्या छानपैकी लाटून घेऊया. आता अशा प्रकारे यामध्ये पुरण भरलेलं आहे, तर आपण ही छानपैकी लाटून घेऊया. तुम्हाला जेवढी मोठी पोळी हवी असेल तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता त्या पोळीसाठी. इथे मी मध्यम आकाराच्या पोळ्या बनवत आहे. तर पोळी लाटताना आपल्याला एक गोष्ट करायची आहे. पोळी लाटताना पहिले आपल्याला साईडनी लाटायची आहे आणि मगच मध्ये एक लाटणं असं फिरवायचं आहे, कारण तुम्ही जर मध्ये पोळी लाटली तर कडणी ती तशीच राहणार आहे आणि आपली पोळी फुटू शकते. तर आपल्याला अशा प्रकारे पोळी लाटायची आहे. तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे लाटली आहे. चला तर आपण लगेच हिला भाजून घेऊया. तर मी इथे गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे, त्यावरती थोडंसं तेल टाकत आहे. तर आता आपण जी पोळी लाटली होती पोळी यावरती टाकून घेऊया. अशा प्रकारे मी या ठिकाणी गॅस कमीच ठेवलेला आहे. कमी गॅसवरती आपल्याला ही पोळी भाजायची आहे. तर आपली बाजूने पोळी भाजलेली आहे. आपण दुसऱ्या बाजूने तिला टाकली. तर आपल्याला या पोळीला छानपैकी तेल लावायचं आहे. तुम्हाला जर तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप पण लावू शकता पोळीला. आणि या ठिकाणी तेल लावत आहे पोळीला, पाहू शकता. अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपल्याला छानपैकी तेल लावायचं आहे पोळीला. अशा प्रकारे छानपैकी खमंग अशी पोळी आपल्याला भाजायची आहे. खूप साधी अशी भाजली पाहिजे. पाहू शकता आपली पोळी एकदम अशी फुटलेली आहे. फुटलेली नाही. पाहू शकता एकदम परफेक्ट अशी आपली पोळी तयार झालेली आहे. तर आपण असंच करून सर्व पोळ्या या ठिकाणी बनवणार आहे. तर आपली ही पोळी आता छानपैकी भाजलेली आहे. हिला आता या ठिकाणी काढून घेते आणि असं करून आपण सर्व पोळ्या या ठिकाणी बनवणार आहे. सर्व पोळ्या अशा बाजूने ठेवल्या. कमी गॅसवरती आपल्याला या पोळ्या छानपैकी भाजायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता. खूप छान भाजल्या जातात आपल्या पोळ्या कमी गॅसवरती. छानपैकी तेल लावायचे आपल्याला आपल्या पोळ्यांना. एकदम टम्म अशा आपल्या पोळ्या फुगलेल्या आहेत. पाहू शकता. एकदम लालसर अशा भाजलेल्या आहेत छानपैकी. तर आपली चिकन पोळी या ठिकाणी भाजून झालेली आहे. तर आपण हिला पण काढून घेऊया. सर्व पुरणपोळ्या या ठिकाणी भाजून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आपण अशा प्रकारे या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. तर आपल्या महाराष्ट्राचे फेवरेट म्हणलं तर या पुरणपोळ्याच आहे. एकदम फेवरेट हे खाणं आहे आपल्या महाराष्ट्राचं पुरणपोळ्या.
तर या पुरणपोळ्या बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि या पुरणपोळ्या खायला पण खूप छान लागतात. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपल्या पोळीमध्ये खूप छान पुरण बसलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या पोळ्या छानपैकी टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पुरण पण एकदम छानपैकी बसलेलं आहे. तर आजचा पुरणपोळीचा व्हिडिओ कोणाकोणाला आवडला मला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आम्हाला लाईक शेअर आणि फॉलो करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्लीज आम्हाला सबस्क्राईब